लेली असून स्फोटाचा धक्कादायक व्हिडिओ सुद्धा समोर आलेला आहे। गॅस टँकरच्या स्फोटाने चाकण परिसर हादरला असून या स्फोटाचा हादरा 1 किलोमीटर पर्यंत बसलाय। स्फोटामुळे चाकण शिक्रापूर मार्गालगत असणारी घरे उद्ध्वस्त झाली, तसंच गॅस टँकरच्या स्फोटामुळे मार्गावरील इतर वाहनांना सुद्धा आग लागली। सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र घटनेमुळे गॅस तस्करीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून गॅसची चोरी करणाऱ्यांचा सुद्धा तपास सुरू आहे। मोठं होतं की एक सुद्धा माणूस वाचला नसता। आमची 50-50 माणसं होती। वळी पण आम्ही येऊन पाहिली, बैल माणसं गेली, बैल येऊन मी स्वतः माया पोरला लहान लेकरला बाहेर घेऊन गेलो, साड्यांना पळवलं इथून। कितीचा टायमिंग होता काय? 4:30चा। असं बघून असं वाटतं 3 ते 4 गाड्या पेटलेल्याच आहे आणि मुख्य मेन गोष्ट याच्या सिलेंडरच्या गाडीचा ब्लास्ट झालेला आहे। हा गाडी पार्किंग 4 वेळांचा ॲटॉम बॉम्बचा बॉम्ब उडतो असा आवाज आला। त्यानंतर आम्ही बाहेर आलो, बघतो तिकडं जाळ चाललेला। जाळ चालता चालता आमच्या घरावरली कौलंसुद्धा साईडला अशी घसरल्यात, भिंतीला हादरल्यात। तिथून आम्ही घरातून बाहेर पळत सुटलं, खाली जाऊन उभं राहिलो। नंतर शेवटला एक असा जाळ निघाला, तर वर आकाशामध्ये गेला, तर धडक आम्हाला लागली पाठीत।